कुंभ राशी जानेवारीच्या पहिल्या 7 दिवसात घडणार चमत्कारिक बदल. हा व्हिडिओ सुरू होताच तुमचं मन थांबणार नाही. कुंभ राशींच्या लोकांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. मी इतका काळ शांत आहे जेव्हा माझ्या आयुष्यात इतकं काही लढत आहे. कारण कुंभ राशींचे दुःख कधीच गोंगाट करत नाही, ते आतून हळूहळू साचत जातं. लोकांना वाटतं की तुम्ही मजबूत आहात, पण कोणालाच माहीत नसतं की तुम्ही रोज स्वतःशी किती लढत असता. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, कारण तो भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तो तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की जे काही तुम्ही सहन केलं ते वाया गेलेलं नाही. जानेवारीचे पुढचे 7 दिवस तुमच्यासाठी साधे दिवस नाहीत. हे असे दिवस आहेत जिथे देव फक्त पाहत नाही, तर निर्णय घेतो. तुमच्या आयुष्यात जे काही अडकलेलं आहे, ते का अडकलेलं आहे आणि ते कधी सुटणार आहे, याचे उत्तर या व्हिडिओमध्ये आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी येणारा भाग तुमच्या मनातली एक जुनी शंका कायमची मिटवणार आहे. हा खास आहे व्हिडिओ. जानेवारीचे हे 7 दिवस कुंभ राशींसाठी दैवी वळणबिंदू आहे. शनी, गुरु आणि चंद्र यांच्या सूक्ष्म हालचालीमुळे एक असा योग तयार होत आहे जो सामान्यतः आयुष्यात एकदाच अनुभवायला मिळतो. हा काळ असा आहे जिथे अडकलेली कर्मफळ एकदम उघड होतात. अनेक वर्षांची प्रतीक्षा एका क्षणात संपते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव स्वतः निरीक्षक बनतो. हो, हे अतिशय युक्ती नाही. कुंभ राशींचे जे सहन केलं आहे, जे गप्प राहून जिंकलं आहे, त्यांची नोंद आता दैवी पातळीवर घेतली जाणार आहे. सगळ्यात पहिला बदल म्हणजे तुमचं मन आता इतिहास घडवणार आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, तुम्ही आयुष्यात एक गोष्ट सतत केली आहे. तुम्ही बोलण्याऐवजी सहन केलं. जेव्हा लोकांनी तुमच्यावर संशय घेतला, तेव्हा तुम्ही स्पष्टीकरण देत बसला नाही. जेव्हा मेहनतीचे श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, तेव्हा तुम्ही भांडण केलं नाही. जेव्हा तुमच्या भावना दुर्लक्षित केल्या गेल्या, तेव्हा तुम्ही स्वतःला आवरलं. हे म्हणून लोकांना तुमची कमजोरी वाटली, पण सत्य असं आहे की हे म्हणून तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. जानेवारीच्या या 7 दिवसात हेच म्हणून वेगळ्या पद्धतीने बोलू लागेल. म्हणूनच अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला काहीही सांगायची गरज पडणार नाही. तरीही लोक तुमचं म्हणणं समजतील. तुमच्याबद्दल चुकीचे मत तयार करणारे लोक स्वतःच त्यांच्या मतावर प्रश्नचिन्ह उभं करतील. तुम्हाला दुर्लक्षित करणारे तुमचं अस्तित्व शोधू लागतील. हा बदल इतका शांत असेल की तुम्हालाच क्षणभर वाटेल, हे खरंच माझ्या बाबतीत घडत आहे का? दुसरा बदल, थांबलेलं नशीब अचानक गती घेणार आहे. कुंभ राशींचे नशीब कधीकधी हळूहळू बदलत नाही, ते एकदम बदलत गेले. अनेक महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात एक गोष्ट अडकलेली आहे. तुम्ही प्रयत्न केले, तुम्ही वाट पाहिली, तुम्ही स्वतःला समजावलं, पण काहीच हलत नव्हतं. जानेवारीच्या या 7 दिवसात तीच अडकलेली गोष्ट अचानक पुढे सरकू लागेल. हे कसं घडेल हे सांगता येणार नाही. कदाचित एखादा फोन येईल जो भविष्य ठरवेल. एखादी ईमेल किंवा मेसेज येईल ज्यामुळे तुमचं डोकं नाही तर आयुष्य हलवून जाईल. एखादी व्यक्ती अचानक संपर्कात येईल ज्याची आठवण ही तुम्ही विसरला होता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बदल तुम्ही नियंत्रित करू शकणार नाही. तो स्वतःहून घडेल आणि म्हणूनच तो चमत्कार वाटेल. तिसरा बदल, कर्म आता थेट तुमच्याशी बोलणार आहे. कुंभ राशींच्या लोकांना तुम्ही अनेक वेळा स्वतःला विचारलं असेल, मी चुकीचं काय केलं? माझ्या बाबतीत असं का चांगलं असूनही माझ्यासोबतच असंच का घडतं? या 7 दिवसात या प्रश्नांची उत्तर वेळ लागतील. शनीचा प्रभाव, गुरुची दृष्टी आणि चंद्राची स्थिती कुंभ राशींसाठी एक असा योग तयार करत आहे जिथे कर्मफळ लपून राहत नाही. तुम्ही जे दिलं आहे तेच आता परत येणार आहे, पण ते दुप्पट परिणामांसह येईल. ज्यांनी तुम्हाला मानसिक त्रास दिला त्यांना अचानक अडचण येऊ लागतील. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्याच्या कर्माची जाणीव होईल आणि तुम्ही कधीच न करता फक्त साक्षीदार असाल. हा सूड नाही, हे न्याय आहे. चौथा बदल, मनाच्या पातळीवर होणारा असा बदल जो कोणी समजावून सांगू शकत नाही. कुंभ राशींच्या लोकांनो, हा बदल बाहेर दिसणार नाही, पण तो तुमचं संपूर्ण आयुष्य आतून बदलून टाकेल. गेल्या अनेक काळापासून तुमचं मन सतत एखाद्या ओझ्याखाली दडलेलं होतं. तुम्ही हसत होतात, बोलत होतात, काम करत होतात, पण मनात एक न संपणारी थकवा होती. जानेवारीच्या या 7 दिवसात तो थकवा हळूहळू विरघळू लागेल.
अचानक काही क्षण असे येतील जिथे तुम्ही शांत बसाल आणि पहिल्यांदाच मनात आवाज नसेल. कोणताही विचार नाही, कोणतीही भीती नाही, कोणताही पश्चाताप नाही. फक्त एक जाणीव असेल, मी सुरक्षित आहे. ही भावना बाहेरून येत नाही, ती आतून जन्माला येते. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य निर्णय आपोआप घडतात. याच काळात तुम्ही काही गोष्टी सोडून द्याल ज्या तुम्ही जबरदस्तीने धरून ठेवल्या होत्या. काही लोक, काही सवयी, काही अपेक्षा. हा त्याग दुखावणारा नसेल, तो मुक्त करणारा असेल. 5वा बदल, अदृश्य शक्ती. तुमच्या पाठीशी उभी असल्याची जाणीव. या बदलल्या शब्दात सांगणं कठीण आहे, पण जो अनुभव येईल त्याला कधीच शंका राहणार नाही. जानेवारीच्या या 7 दिवसात कुंभराशींच्या अनेक लोकांना असं वाटायला लागेल की कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे. काही प्रसंग असे घडतील जे टाळता येऊ शकत नव्हते, पण ते कळतील. काही निर्णय असे असतील जे चुकीचे ठरू शकले असतील, पण अचानक मन तुम्हाला थांबवेल. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील जे तुम्हाला फक्त मदतच नाही करणार, तर योग्य वेळी योग्य शब्दही देतील. हे सगळे योगायोग नाही, हे त्या शक्तीचं संरक्षण आहे, ज्याने तुम्हाला आजपर्यंत शांतपणे पाहिलं आणि आता हस्तक्षेप करायचं ठरवलं. या टप्प्यावर तुमचं देवाशी नातं बदलेल. तुम्ही मागणं थांबवाल आणि स्वीकारायला शिकाल, कारण जे मिळत आहे ते तुमच्या कल्पनेपलीकडचं आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत, हा बदल फक्त बाह्य नाही, तो तुमचं आतलं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही. तुमची सहनशीलता तर कमकुवत होणार नाही, पण स्पष्टता वाढेल. तुमचं मन अजून मजबूत होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास बसेल. हा शेवट नाही, ही दैवी सुरुवात आहे. कुंभराशींच्या मित्रांनो, जर तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तर तुम्हाला हा संदेश तुमच्यासाठीच होता असं वाटत असेल, तर जानेवारीचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात मोठा आवाज न करता मोठा बदल घडवणार आहेत. तुम्ही अचानक श्रीमंत होणार नाही, तुम्ही अचानक प्रसिद्ध होणार नाही, पण तुम्ही आतून बदलणार आहात. आणि जेव्हा माणूस आतून बदलतो तेव्हा बाहेरचे आयुष्य आपोआप त्याच्या बाजूने वळतं. तुमचं मन आता तुमची ओळख बनेल, तुमचा संयम आता तुमचं सामर्थ्य ठरेल आणि तुमची वाट पाहणारी वेळ आता संपत चालली आहे. देव काही वेळा मदत उशिरा करतो, पण तो कधीही विसरत नाही. आणि कुंभ राशींसाठी तो क्षण आता खूप जवळ आला आहे. हा शेवट नाही, ही दैवी सुरुवात आहे तुमच्या नव्या आयुष्याची. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. कुंभ राशींच्या माझ्या मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.